आजच्या सकाळच्या मननामध्ये आपण सर्वप्रथम जुन्या करारामधून आपण दोन वचनं वाचूयात आणि त्यानंतर आपण आपल्या विषयाकडे आपण जाऊयात. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय 2रं आणि 3रं वचन वाचतो. सैन्यांचा यहोवा असे म्हणतो, इस्रायल मिस्रातून वर येत असता अमालेकाने त्याला काय केले, म्हणजे तो वाटेवर त्याच्या विरुद्ध कसा उभा राहिला हे मी पाहिले आहे. आता तू जाऊन अमालेकाला मार आणि त्याचे जे आहे त्या सर्वांचा नाश कर. त्यांना सोडू नको, तर पुरुष व बाया, लेकरू व ताने व गुरे व मेंढरे व उंट व गाढव यांना जीवे मार. या ठिकाणी यहोवा जो देव बाप आहे तो शौल याला जे आहे एक आज्ञा तो त्या ठिकाणी करत आहे की जो अमालेक आहे तू त्याचा सर्व समूळ असा नाश कर. कारण की वरील भाग जर का आपण पाहिला 14वा अध्यायामध्ये त्या ठिकाणी शौलाचं जे बळ आहे त्याची काय त्याची ताकद आहे हे आपल्याला त्या ठिकाणी वाचायला भेटतं. आणि या ठिकाणी देव जो आहे शौलाला एक आज्ञा करत आहे की जाऊन तू अमालेकाशी लढाई कर, त्याचा समूळ नाश कर आणि तू त्याच्यावर विजय प्राप्त कर. परंतु शौल या ठिकाणी काय करतो, त्याची जी आज्ञा आहे देवाची ती आज्ञा आपल्याला न पाळताना आपल्याला या ठिकाणी दिसतं. आपण जर 15वा अध्याय आणि 15व वचन जर का त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलंय, मग शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेकापासून आणली, कारण त्यांनी मेंढरे व गुरे यातली उत्तम ती यहोवा तुझा देव याला यज्ञ अर्पण करण्यासाठी राखली, पण आम्ही वरकडांचा नाश केला. या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसतंय की शौल जो होता त्यांनी देवाची आज्ञा मोडलेली आहे आणि ह्या आज्ञाभंगेमुळे त्याला त्याच्या राज्याचं काय करावं लागलं, देवाने त्याला त्याच्या राज्यापासून दूर केलं, त्याला धिक्कारलं. 16वा अध्याय पहिल्या वचनात असं लिहिलंय, देव त्या ठिकाणी बोलतोय शमूएलाला, मी शौलाला धिक्कारलेला आहे. याचे एकमेव कारण असं होतं की देवाची आज्ञा ही शौलाने सर्वस्वी न मानता त्याने त्याच्या मनानुसार काय केलं, त्या ठिकाणी त्याची वागणूक केली आणि त्यांनी जे उत्तम होतं ते त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं. जर देवाने त्याला आज्ञा केली की तू सर्वाचा काय करायचंय, तुला नाश त्या ठिकाणी करायचा आहे, समूळ नाश करायचा आहे. त्याच्यामध्ये पुरुष असतील, स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, त्यांचे गुरेढोरे असतील, त्यांची कळपं असतील, त्या सर्वांचा त्यांना नाश करायची देवाने त्याला आज्ञा केली होती. परंतु त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी ती आज्ञा मोडली आणि त्या आज्ञा भंगेमुळे त्याला जे राज्य भेटणार होतं त्याच्यापासून देवाने त्याला बाहेर त्या ठिकाणी काढलं. परंतु याच्या विपरीत जर का पाहिलं आपण, त्या ठिकाणी लिहिलंय की इस्रायल ज्यावेळेस मिस्रातून वर येत होता त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊयात. थोर परमेश्वर जो आहे त्याला त्याच्या लोकांची त्या ठिकाणी आठवण झालेली आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये इस्रायल लोक त्या मिस्र राष्ट्रामध्ये जीवन जगत होते, ज्या वेदनेमध्ये होते, ज्या यातनेमध्ये होते, त्याची आठवण देवाला त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी देव मोशेची निवड काय करतोय, निवड त्या ठिकाणी करतोय की त्या लोकांची सुटका करण्यासाठी मोशेची तो थेट निवड त्या ठिकाणी करतोय. अगोदरचा मोशेचा जो इतिहास आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की कशा प्रकारे त्याचा जन्म झाला, कशा प्रकारे त्याची वाढ झाली. त्या विषयात न जाता आपण मोशेला जी आज्ञा देवाने त्या ठिकाणी केलेली होती आणि ज्या कामासाठी त्याची निवड केलेली होती त्या आज्ञेकडे आपण आज सकाळी आपण लक्ष लावूयात. आणि जो भाग आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये मोशे आहे, अहरोन आहे आणि तो राजा जो फारो तो देखील या भागामध्ये आहे. देवाने 3रा अध्याय आणि 9वं वचन जर का आपण पाहिलं त्या ठिकाणी असं लिहिलंय, तर आता पहा इस्रायलच्या संतानांचे आरोळी माझ्याकडे आले आहे आणि ज्या जुलमाने मिस्री त्यांना जाचतात तो मी पाहिला आहे. तर आता चल, तू माझे लोक इस्रायलच्या संताने यांना मिस्रातून बाहेर काढून आणावे, म्हणून मी तुला फारोकडे पाठवत आहे. या ठिकाणी देव बाप्पाने मोशेची निवड त्या फारोच्या समोर जाण्यासाठी केलेली आहे. कारण की लोकांना त्या देवाला मिसर राष्ट्रातून सोडवायचं
होतं. आणि यामुळे मोशे जो आहे तो अहरोनाला घेऊन तो त्या फारोला भेटायला तो जातो. 5वा अध्याय आणि 3रं वचन जर का पाहिलं त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग ते म्हणाले, इब्रियाचा देव आम्हाला भेटला आहे. आम्ही तुला विनंती करतो, आम्हास 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ जाऊ दे आणि यहोवा आमचा देव याला यज्ञ करू दे, नाहीतर तो मरीने किंवा तलवारीने आम्हाला तुटून पडेल. ही देवाची योजना होती, की देवाला चमत्कार त्या ठिकाणी करायचे होते. फारो जो राजा होता, जो देवाच्या इच्छेनुसार त्याचं जे अंतःकरण आहे ते कठोर त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि परंतु त्या ठिकाणी मोठमोठ्या चमत्काराच्या द्वारे जे लोकं देवाचे इस्रायली लोकं त्या राष्ट्रामध्ये गुलामगिरीमध्ये होते, त्यांना त्या ठिकाणातून बाहेर काढायचं होतं. आणि देव कोण आहे हे दाखवायचं देखील देवाला होतं. आणि जी आज्ञा मोशेला देवाने आज्ञा केली, की त्या जाऊन फारोच्या समोर तू त्याला तेच सांग, की आम्हाला 3 दिवसाच्या वाटेवर जाऊन देवाची आम्हाला सेवा करायची आहे. देवाची सेवा करण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जायचं होतं. आणि यामध्ये जर का आपण पाहिलं तर मोशेनी स्पष्टपणे अ, कोणतीही भीती न बाळगता त्यांनी त्या राजाच्या समोर जी आहे देवाची जी आज्ञा होती ती त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. परंतु आपण पुढील भागामध्ये आपण पाहूयात, की ज्यावेळेस मोशे आणि अहरोन हे त्या फारोकडे जातात आणि त्याला तशी विनंती करतात किंवा ती आज्ञा आहे देवाची त्याच्यासमोर मांडतात. परंतु फारोचं जे अंतःकरण हे कठोर झालेलं असल्या कारणाने तो त्यांना त्या ठिकाणावरतून बाहेर जाण्यासाठी तो मनाई करतो किंवा तो त्यांना विरोध करतो किंवा तो त्यांना थांबवण्याचा तो प्रयत्न करतो आणि वेगवेगळ्या मार्गाद्वारे काय करतो तो त्यांना थांबवतो. आणि देवाने आज्ञा दिली होती, की तुम्ही सर्वांना घेऊन जे तुमचं जे काही आहे ते सर्व घेऊन तुम्ही त्या 3 दिवसाची जी वाट होती रानात जाण्याची त्या वाटेवर त्या रानात जाऊन तुम्ही देवाची सेवा करायची होती त्या ठिकाणी जाऊन. देवाची तरतुदी त्या ठिकाणी करायची होती. परंतु जगिक स्वरूपाने पाहिलं तर त्या ठिकाणी जो फारो होता, तो फारो त्या लोकांना अडथळा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करताना आपल्याला अ, 8वा अध्याय 8 अध्याय ते 10 अध्याय या भागामध्ये 4 ठिकाणी तो त्याचे जे आहेत वेगवेगळे प्रस्ताव तो त्या ठिकाणी अहरोन आणि मोशीच्या समोर तो मांडताना आपल्याला दिसतोय. तो त्या ठिकाणी त्यांच्याशी काहीतरी तडजोड करण्याचा तो प्रयत्न करतोय किंवा तो त्यांना कशाप्रकारे मी यांचं लक्ष विचलित करू शकतो, कशाप्रकारे मी ह्या लोकांना थांबवू शकतो, याचा तो प्रत्यय त्या ठिकाणी तो त्यांना दाखवतोय. आणि जर का आपण पाहिलं तर 8वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये फर्स्ट टाईम त्या ठिकाणी तो काय करतोय, त्याचा जो प्रस्ताव आहे फारोचा प्रस्ताव, तो मोशेच्या समोर तो मांडताना आपल्याला दिसतोय. मग फारो मोशेला व आरोनाला बोलावून सांगितले, तुम्ही जा आणि याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. आपण जर का पाहिलं तर देवाने जी आज्ञा दिली होती, की तुम्ही 3 दिवसाच्या वाट चालून त्या रानामध्ये जाऊन तुम्ही जे मिसर देश आहे त्याच्यातून बाहेर जाऊन एका रानामध्ये जाऊन तुम्ही काय करायचंय माझी सेवा करायची आहे. परंतु फारो त्या ठिकाणी काय करतोय, तो त्यांना सांगतो, की तुम्ही ह्याच देशामध्ये म्हणजे मिसर देशामध्येच राहून तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या देवाची जी सेवा करायची आहे, जी स्तुती करायची आहे, तुम्ही त्या ठिकाणीच देवाला यज्ञ तुम्ही अर्पण करा. परंतु त्या ठिकाणी मोशे पुन्हा एकदा 26व्या वचनात असं म्हणतो, तेव्हा मोशे म्हणाला, तसे करणे योग्य नाही. कारण की देवाने स्पष्ट आज्ञा दिलेली आहे, की आम्हाला बाहेर जायचंय. आम्ही मिसर देशामध्ये किंवा इजिप्त देशामध्ये आम्ही राहून आम्ही ते अर्पण किंवा ती स्तुती किंवा ती सेवा आम्ही करू शकत नाही. त्याचं कारण देखील तो पुढे सांगतोय, कारण आम्ही यहोवा आमचा देव याला जो यज्ञ करणार आहोत त्याची मिस्रांना किळस येते. पहा, ज्याची मिस्रांना किळस येते तो यज्ञ आम्ही त्याच्या दृष्टीने केला तर ते आम्हाला तोंडमार करणार नाहीत काय? कारण की देवाला जे अर्पण हवे होते, जे अर्पण मोशे, अहरोन किंवा जे इस्रायली लोकं करणार होते, त्याची जी किळस आहे ती जी मिस्री लोकं होते त्यांना ती येत होती. याचं पूर्ण नॉलेज जे आहे, याचं पूर्ण ज्ञान जे आहे ते मोशेला होतं.
आणि त्यांच्यापासून वेगळं पण असावं. मिसर लोकांमध्ये आणि इस्रायल लोकांमध्ये जो फरक आहे तो दिसावा. या कारणास्तव तो काय करत आहे, की तिथून आम्हाला बाहेर जाणं गरजेचं आहे. आम्ही जर का ह्याच ठिकाणी राहून जर का ते केलं, तर ते जे मिस्त्री लोकं आहेत आणि आमच्यामध्ये जे आहे तो काही फरक त्या ठिकाणी राहणार नाही. आम्ही समान असे राहू. प्लस जे अर्पणं होती, जे अर्पणं इस्रायल लोकं करणार होती, ज्या अर्पणाची देवाला गरज होती, त्यांना त्यांना मिस्रांना त्या अर्पणांचा वीट होता. हे एक मुख्य कारण आहे. जगापासून वेगळं होणं खूप महत्वाचं आहे देवाच्या सेवेसाठी आणि देवाची जी आज्ञा आहे ती एकमेव आपल्या सर्वांसाठी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण 28वं वचन जर का पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलंय, पुन्हा एकदा त्या ठिकाणी फारो त्याचा दुसरा जो प्रस्ताव आहे, तो मांडताना आपल्याला दिसतोय. तेव्हा फारो म्हणाला, "यहोवा तुमचा देव, याला याला तुम्ही रानात यज्ञ करावा म्हणून मी तुम्हाला जाऊ देईन. केवळ तुम्ही फार दूर जाऊ नका." पुन्हा एकदा फारो जो आहे इस्रायल लोकांच्या सेवेमध्ये अडखळण निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत आहे. आणि तो त्या ठिकाणी त्या लोकांना सांगतोय, की तुम्ही फार दूर जाऊ नका. तुम्ही माझ्या देशातून बाहेर जावा, परंतु तिथून तुम्ही फार पुढे जाऊ नका. हा त्याचा तडजोडीचा जो आहे दुसरा प्रस्ताव आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतो. त्यानंतर आपण जर का पाहिलं 10व्या अध्यायामध्ये आपण येऊयात. त्या ठिकाणी पुन्हा एकदा असं झालेलं आहे. आपण ह्या ज्या पिढ्या आहेत त्याच्याविषयी आपण आज विचार करणार नाही. आपण फारोने जे तडजोडीचे जे प्रस्ताव मोशे आणि अहरोनासमोर ठेवले देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध. कारण कारण की देवाची आज्ञा होती, की तू सर्वांना घेऊन 3 दिवसाची वाट चालून माझी सेवा तू करायची. परंतु काहीतरी करून मी या लोकांना थांबवू शकतो, मी या लोकांना अडवू शकतो. या प्रयत्नामध्ये ज्यावेळेस फारो होता, त्या प्रयत्नांना मोशे आणि अहरोन काय करतोय पूर्णपणे तो त्यांना विरोध करतोय. आणि आपण जर का 10वा अध्याय 7 ते 11 वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. परंतु 9वं वचन असं लिहिलंय, मोशे म्हणाला, "आम्ही आमच्या लहान-मोठ्यांसुद्धा जाऊ, आमच्या मुला-मुलींसुद्धा, आमच्या सुद्धा आणि आमच्या खिल्लारांसुद्धा आम्ही जाऊ. कारण आम्हाला यहोवाचा उत्सव उत्सव करायचा आहे." तेव्हा तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हाला व तुमच्या मुला-बाळांनाही बाळांनाही जाऊ दिले, तर यहोवा तुमच्या संगती असो. सांभाळा, कारण तुमच्या पुढे संकट आहे. असे मी होऊ देणार नाही. तर आता जे तुम्ही प्रौढ पुरुष आहात, ते तुम्ही जाऊन यहोवाची सेवा करा, कारण तेच तुम्हाला पाहिजे." आणि त्यांना फारोच्या समोरून घालून दिले. या ठिकाणी फारो जो आहे आता फक्त पुरुष जे आहेत, प्रौढ पुरुष म्हणजे वरिष्ठ जे लोकं आहेत किंवा फक्त जेंट्स जे आहेत, त्यांना तो जाण्यासाठी तो काय करतोय त्या ठिकाणी तो सांगत आहे. परंतु देवाची आज्ञा होती, की संपूर्ण कुटुंब, सहपरिवार तुम्ही काय करायला पाहिजे देवाची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. परंतु अडखळं निर्माण करणं हे फारोचा प्रयत्न होता. त्यांना देवाच्या सेवेपासून रोखणं हा त्याचा प्रयत्न होता. परंतु त्या ठिकाणी मोशे स्पष्टपणे सांगतोय, की आम्हाला जाणं गरजेचं आहे आणि आमची जी सर्व मुलं आहेत, बाळं आहेत, आमचे जे काही उत्पन्न आहे आम्हाला ते घेऊन जाणं गरजेचं आहे. चौथा प्रस्ताव आपण 24वं वचन 24 ते 27व्या वचनामध्ये आपल्याला दिसतं, की यो मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, "तुम्ही जा, यहोवाची सेवा करा. तुमचे कळप व तुमची खिल्लारे मात्र येथेच ठेवावी. तुमच्या मुलाबाळांना देखील तुमच्या बरोबर मी जाऊन काय करतो त्या ठिकाणी जाऊन देतो." आता देवाला तिथं स्तुती करायची, देवाची सेवा करायची होती. त्या ठिकाणी देवाची अर्पणं करायची होती आणि त्या अर्पणं करण्यासाठी जे आहेत अ, जे कळपं आहेत किंवा जे खिल्लारे आहेत त्यांची गरज होती. परंतु पुन्हा एकदा तो देवाच्या आज्ञेला विरोध करून तो त्याची जी मनाची इच्छा होती फारोची, तो त्या ठिकाणी मोशेवरती लादण्याचा तो काय करतोय प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. चौथा प्रस्ताव तो असा त्यांना ठेवतोय, की तुमचे जे काही आहे
ते तुम्ही इथेच ठेवा. फक्त तुमचे मुलं बाळं जे आहेत, तुमच्या बायका आहेत त्यांना तुम्ही घेऊन त्या ठिकाणी जावा. परंतु त्या ठिकाणी मोशे 100% पूर्ण अंतःकरणाने त्याच्या प्रस्तावाला तो विरोध करतो आणि त्या ठिकाणी 25व्या वचनामध्ये मोशे असं सांगतो, की मोशे म्हणाला, "यहोवा आमचा देव याला आम्ही यज्ञ करावे म्हणून यज्ञ पशु व होम पशु तू आमच्या हाती दिले पाहिजेत. आमची गुरेढोरे आमच्या बरोबर आली पाहिजेत. एक खूर देखील आम्ही मागे राहायचा नाही. कारण यहोवा आमचा देव याची सेवा करायला आम्ही त्यातून घेणार आहोत. आणि यहोवाची सेवा करण्यास आम्हास काय लागेल हे आम्ही तेथे पोहोचेपर्यंत आम्हाला समजणार नाही." तो संपूर्णपणे त्याची मागणी करतो. ज्या सगळ्या गोष्टी आहेत, एक खूर देखील तो काय करतो, तो म्हणतो त्याला स्पष्टपणे, की मागे आम्ही ठेवून देणार नाही. आम्ही काहीच आमचं मागं राहू देणार नाही. कारण की आमच्या देवाला काय हवं आहे, किती प्रमाणामध्ये हवा आहे, याची आम्हाला आत्ता रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. आम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतरच आम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. हे 4 जे प्रस्ताव होते तडजोडीचे, कॉम्प्रोमाईज करण्याचे प्रस्ताव जे आहेत, मोशेने त्या ठिकाणी त्याचे नाकारले आणि 100% देवाच्या आज्ञेचं जे आहे, पालन त्या ठिकाणी मोशेने केलं आणि स्पष्टपणे तो काय करतो, त्या ठिकाणाहून तो जाण्यासाठी काय करतोय त्याला फारोला तो सांगत आहे. अशा प्रकारे जर का आपण पाहिलं, तर आजच्या युगामध्ये देखील आपण जीवन जगत असताना आपल्याला ज्या प्रकारे मोशे आणि अहारोननी देवाची जी आज्ञा पाळली, त्याच प्रकारे आपल्याला आजच्या ह्या युगामध्ये जीवन जगत असताना, त्या काळी फारो जो होता, तो त्यांना विरोध करत होता. आजच्या या जगामध्ये आपल्याला जीवन जगत असताना जो सैतान आहे, जो या भूतलावरती जो त्याचा मालकी हक्क जो दाखवतो, आपल्याला काय करतो, तो त्याच्या वेगवेगळे जे मोह आहेत, वेगवेगळे त्याचे जे कारणं आहेत, तो आपल्यासमोर तो आणत राहतो. परंतु हा जो शास्त्रलेख आहे, ज्या पिढ्या आहेत आणि ज्या पिढ्यामधून ज्या पिढ्या मिस्री लोकांवरती देवाने आणल्या आणि त्या पिढीच्या द्वारे देवाने चमत्कार घडवून आणले आणि त्या चमत्काराच्या द्वारे इस्रायल लोकांची काय केली, त्या फारोच्या राज्यातून देवाने सुटका केली. परंतु सुटका होण्याच्या अगोदर याच्यामध्ये आपण पाहिलं तर मोशे आणि अहारोनाने जी देवाची आज्ञा होती ती 100% पाळली. त्याची पूर्तता केली, त्याची पूर्णता केली आणि त्या कारणामुळे काय केलं देवाने त्यांना त्या त्या मिस्री सत्तेतून काय केलं सोडवलं. या जगामध्ये आपण जगत असताना जो सैतान आहे, तो आपल्याला आपल्या कामाचा मोह दाखवतो. आपल्या वेगवेगळे जे कामं आहेत त्याच्यामध्ये तो अडकवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. वेगवेगळे मार्ग तो आपल्याला दाखवतो. देवापासून दूर राहण्याचे आपल्याला संकट आणतो. कुटुंब असू द्यात, नोकऱ्या असू द्यात, वेगवेगळे प्रोग्राम्स असू द्यात. वेगवेगळ्या घटनेच्या द्वारे काय करतो, तो आपल्याला रोखण्याचा आपल्याला प्रयत्न करतो, की तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही थांबा. परंतु ज्याप्रकारे मोशे आणि अरोनाने संपूर्ण सगळ्यांना घेतलं सोबत, त्याप्रकारे आपण देखील आपल्या मंडळीमध्ये जात असताना आपण सहकुटुंब, सहपरिवार, लहान असू द्यात, थोर, मोठे असू द्यात, सर्वांना घेऊन आपण देवाची सेवा करायला जाण्यासाठी गरजेचं आहे. प्लस ज्या प्रकारे 3 दिवसाची वाट चालवून त्या इजिप्त जे राष्ट्र होतं त्याच्यातून ते बाहेर केले आणि त्यांच्यापासून ते वेगळे झाले. तसंच आपण देखील ह्या जगापासून आपल्यामध्ये वेगळंपण असणं देवाच्या कामासाठी गरजेचं आहे. ते जर वेगळंपण असेल, तरच काय होऊ शकतं आपल्याद्वारे जे आहे आपण देवाची आपण सेवा आपण करू शकतो. आपण जर जगामध्ये गुरफटून राहिलो, जगाच्या कामामध्ये गुरफटून राहिलो, तर आपण काय करू शकतो देवाची आपण सेवा करण्यामध्ये आपण कमी पडू शकतो. त्यांनी संपूर्ण अंतःकरणाने देवाची त्याने आज्ञा पाळली आणि त्या आज्ञा आज्ञा पाळल्यामुळे शेवटी जो आहे 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस 10वी पिढा आली आणि ती 10वी पिढा आल्यानंतर त्यांच्या राष्ट्रातले, त्या इजिप्त राष्ट्रातले जे प्रथम जन्मलेले सर्वजण होते, त्यावेळेस त्यांचे ते मृत्युमुखी पडले. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, इस्राയേल लोकांना मिशर देशातून जाण्याची जी आहे फारोनी परवानगी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहावयास भेटते. तर या जगातल्या गोष्टींशी तडजोड न करता, सैतानाशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, कारण की आज ख्रिस्ती जीवनामध्ये जर आपण पाहिलं, तर कॉम्प्रोमाइज हा जो शब्द आहे सध्या जगामध्ये खूप प्रस्तुत आहे. तर आपण कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता आपण देवाच्या कामासाठी आपण तत्परतेने
आणि सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून देवाच्या गौरवासाठी आपण काम करणं गरजेचं आहे.